आणि ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशी चौकशी होते। सलीम कुत्ताशी संबंधित प्रकरणी आजही एसीबी चौकशी करणार आहे। बडगुजर यांच्या अन्य 2 भागीदारांची सुद्धा एसीबी मार्फत चौकशी केली जाईल। बडगुजर आणि कंपनीचे भागीदार साहेबराव रामदास शिंदे आणि सुरेश भिका चव्हाण यांची सुद्धा चौकशी होणार आहे। दरम्यान एसीबी कडच्या झाडाझडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त झाल्याची माहिती मिळते आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देणार आहेत। मुकुल, आतापर्यंत पोलीस इन्व्हॉल्व होते, पोलीस चौकशी करत होते। एकीकडे आज सलीम कुत्ताची चौकशी होईल नाशिक पोलिसांमार्फत असं कळत असताना एसीबीची एंट्री या संपूर्ण प्रकरणात कशी झाली आहे आणि त्यामुळे बडगुजर यांच्या अडचणी कशा वाढतायत? ज्ञानदा, हे 2 वेगवेगळी प्रकरणं आहे। पहिलं प्रकरण जे होतं ते सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांनी जो नाच केलेला होता, ज्या पार्टीमध्ये ते सहभागी झालेले होते, त्याची चौकशी नाशिकच्या क्राईम ब्रांचच्या वतीने चालू आहे। गेल्या 3 दिवसापासून ही चौकशी सुरू होती। आजचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी देखील त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। दुसरं एक प्रकरण समोर आलेलं आहे ते अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। 2006 ते 2009 या कालावधीमध्ये सुधाकर बडगुजर हे नगरसेवक असताना तरी देखील त्यांची एक कंपनी होती। त्या कंपनीच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेचे काम करण्यात आलेले होते आणि जवळपास 33,69,000 रुपयांचा जो हिशोब होता तो त्यांनी आपल्या कंपनीला आर्थिक फायदा करून दिला, अशा स्वरूपाची तक्रार तत्कालीन आयुक्तांनी केलेली होती। हे प्रकरण 2006 ते 2009चं आहे। याची उघड चौकशी साधारणतः 2016 पासून सुरू झालेली होती आणि त्या उघड चौकशी अंती सुधाकर बडगुजर यांच्यावर काल रात्री सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याची चौकशी, याची तपासणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून केली जाते। काल अँटी करप्शनचे अधिकारी हे त्यांच्या घरी आणि कार्यालयामध्ये गेलेले होते, काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आणि आज सकाळी 11 वाजता सुधाकर बडगुजर यांना अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। हे एक प्रकरण वेगळं असताना दुसरीकडे क्राईम ब्रांचच्या वतीने देखील त्यांना दुपारनंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले। त्यामुळे एकंदरीतच सुधाकर बडगुजर यांचा पाय अधिकाधिक खोलात चाललेला आहे। त्यांच्या अडचणी ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। त्यामुळे ह्या दोन्ही चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे क्राईम ब्रांच तपासणी करत असताना दुसरीकडे क्राईम ब्रांचच्या वतीने सलीम कुत्ता याची येरोडा कारागृहामध्ये जाऊन देखील चौकशी केली जाणार आहे। न्यायालयाची परवानगी घेऊन नाशिक पोलीस पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये येरोडा कारागृहात देखील जाणार आहेत। बरोबर, क्राईम ब्रांच सोबतच एसीबी एका दुसऱ्या प्रकरणात त्यांची चौकशी करते। त्यांच्यावर कठोर कारवाईची, त्यांना ताब्यात घेण्याची किंवा अटकेची काही शक्यता व्यक्त होतीये का? सध्याची परिस्थिती पाहता, चौकशीचा फेरा पाहता बरोबर, जो गुन्हा अँटी करप्शन ब्युरोने दाखल केलेला आहे तो फसवणुकीचा गुन्हा आहे। एकीकडे जो सलीम कुत्ता सोबतचा जो गुन्हा म्हणजे त्याच्या संदर्भातली जी तपास चालू आहे त्या संदर्भात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये। सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांची आणि बडगुजर यांची चौकशी सुरू झालेली आहे। मात्र हा गुन्हा दाखल झालेला आहे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगितलं जात आहे। कारण नाशिक महानगरपालिकेची त्यांनी फसवणूक केलेली आहे। त्यामुळे आता ह्या फसवणुकी दरम्यानच आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्याकडनं बचाव हा केला जातोय, त्यांच्याकडनं कायदेशीर सल्ला देखील घेतला जातोय। परंतु आजची चौकशी अंती नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सकाळी 11 ते साधारणतः दुपारी 1 वाजेच्या दरम्यानचा हा कालावधी बडगुजर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मुकुल, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।